सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे सोयाबीन पिकांना मोठा दिलासा मिळालाय, त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत। याचाच सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। मी सध्या सोयाबीनच्या पिकात उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, पाण्याअभावी सोयाबीनचं पीक एकतर करपू लागलेलं होतं। अनेक सोयाबीनचं बियाणं एकतर पावसाने हुलकावून दिल्याने उगवलं नव्हतं, मात्र आता पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे आणि जे काही पाण्या वाचून बियाणं उगवलेलं नव्हतं ते सुद्धा आता छोटे छोटे कोंब एखाद्या जमिनीतून आपल्याला वरती आलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे। मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असणार आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात गेली काही दिवसापासून पाहिजे तसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही शेती कामे होती ती खोळंबलेली होती। अनेक ठिकाणी अद्यापही पेरण्या रखडलेल्या आहेत खरीपाच्या, त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असणार आहे। जो काही पाऊस झालेला आहे तो रिमझिम स्वरूपाचा आहे। पुढच्या काळात मोठा पाऊस कधी होतो आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळतो हे पाहणे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, खेड, पुणे। तिकडे बुलढाणा जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। 3 मोठ्या आणि 7 मध्यम पाणी प्रकल्पांमध्ये गेल्या 1.5 महिन्यात सरासरी फक्त 202.7 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय। त्यामुळे पाणलोट क्षेत्रातून प्रकल्पात पाण्याची आवकच होत नाहीये। 2 दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीमुळे काही प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, मात्र ती पुरेशी नाहीये। खडकपूर्णा, पेण, टाकळी, येळगाव सारख्या प्रकल्पांमध्ये अजूनही पाण्याचा साठा पुरेसा झालेला नाहीये आणि याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। बुलढाणेकरांची तहान भागवणाऱ्या येळगाव धरणावर मी सध्या उभा आहे। केवळ आणि केवळ 17% जलसाठा याच्यामध्ये शिल्लक आहे। बुलढाणा जिल्ह्यातली बरीचशी धरणं पाण्या वाचून कोरडी होत आहेत। अजूनही पाहिजे तसा पाऊस पडला नाही। हे येळगाव झालं, घाटाखालचं नळगंगा असेल, घाटावरचं खडकपूर्णा हा प्रकल्प मोठा आहे, ते तर मृत साठ्यात गेलेले खडकपूर्णा। आणि येळगावची स्थिती आपण सध्या पाहताय। येळगावची स्थिती अशी आहे, मागच्या वेळी जुलै महिन्याच्या मध्यात म्हणजे याच दिवसांमध्ये हेच येळगाव धरण चांगलं भरलेलं होतं। आणि ज्या ठिकाणी बघा मी या दरवाज्यांजवळ जातोय, स्वयंचलित दरवाजे आहेत हे दरवाज्यातून पाणी, हे दरवाजे उघडावे लागले होते, पाणी होतं भरपूर सारं, परंतु आता हे पात्र कोरडं ठाक पडलेलं आहे। ह्या पैनगंगा नदीचं पात्र कोरडं ठाक पडलेलं आहे। त्याच्यामुळं पाऊस पडणं फार गरजेचं आहे, तोही समाधानकारक। कारण की धरण तर कोरडं पडतंयच, परंतु पेरणी केलेल्या शेतकऱ्याला चिंता भेडसावते दुबार पेरणीची। त्यामुळं लवकरात लवकर पाऊस पडणं फार गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांतसह मी मयूर निकम, झी मीडिया, येळगाव, बुलढाणा। आणि यानंतर पीक पाण्याच्या इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पावसामुळे वेण्णा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। यामुळे मोठ्या प्रमाणात सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय, तर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटलाय। यामुळे नगरपालिकेनं वेण्णा धरणाची पूजा करून ओटी भरली। नाशिकमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलाय। यामुळे बाजारपेठेत फळभाज्यांची आवक कमी झाली असून दरात वाढ झाली आहे। यामुळे गृहिणींचं बजेट देखील कोलमडलंय। नाशिकच्या विविध भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली, मात्र समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा अजूनही भरलेला नाहीये। यामुळे नाशिककर मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली, तर पावसामुळे एपीएमसी मार्केटच्या भाजी मार्केटमध्ये पाणी साचलं। दरम्यान ठाणे बेलापूर मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।